ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालेला आहे। सुप्रीम कोर्टाकडनं अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सोमेश, नक्कीच आज अरविंद केजरीवालांना दिल्लीचे मुख्यमंत्री जे मद्य घोटाळ्यामध्ये अटकेत होते, सुरुवातीला त्यांना ईडीने अटक केली होती, त्यानंतर मग ईडीकडून जामीन द्यायची वेळ येत असतानाच सीबीआय कडून अटक झाली होती। ईडीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अशाच रीतीने सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर मग आता केजरीवाल यांना इथे सुप्रीम कोर्टाकडून सीबीआयच्या प्रकरणात देखील जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या बेंचनी 2 वेगवेगळी निकालपत्र ते वाचतात, परंतु दोन्ही जजेसनी जामीन द्यायचं ठरवलेलं। आता जामिनामागे नेमकं कारण काय नमूद करायचं त्यासाठी 2 वेगवेगळी निकालपत्र वाचली जातात। बरं, ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। तर अरविंद केजरीवाल यांना जामीन आता मंजूर करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने हा जामीन त्यांना मंजूर केलेला आहे। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। या क्षणाची आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात केजरीवालांना जामीन मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टाने केजरीवालांचा जामीन काही वेळापूर्वीच मंजूर केला आहे। 10 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। सोमेश, आता यापुढच्या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीने घडू शकतात? केजरीवालांकडनं काय नेमकी पुढची पावलं उचलली जाऊ शकतात? नक्कीच आता अरविंद केजरीवालांची अंतिमता सुटका होईल असं आपण म्हणू शकतो या संपूर्ण प्रकरणातून, कारण यापूर्वी सुद्धा त्यांना एकदा ईडीच्या प्रकरणात अशाच रीतीने सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु अरविंद केजरीवाल यांना सीबीआयच्या अटकेत असल्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही आणि त्यांची रवानगी ही कारागृहातच झाली होती। आता सुप्रीम कोर्टाकडून त्यांना सीबीआयच्या प्रकरणात सुद्धा जामीन मिळालाय। त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने हे देखील म्हटलंय की ईडीच्या प्रकरणामध्ये जे आम्ही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती राहतील। उदाहरणार्थ या केस संदर्भात त्यांना बाहेर कुठेही माध्यमांसमोर किंवा सार्वजनिकरित्या बोलता येणार नाही, तसंच त्यांना कुठल्याही प्रकारे साक्षीदारांना इन्फ्लुएन्स करता येणार नाही, धमकवता येणार नाही, अशा स्वरूपाच्या सगळ्या अटी शर्ती त्यांच्यावरती लागू असतील। परंतु त्याच वेळी त्यांना सुप्रीम कोर्टाने हे देखील म्हटले की चार्जशीट दाखल करण्यासाठी लागत असलेला वेळ, केस दाखल करण्याचा वेळ, या सगळ्याचा आम्ही विचार केला आणि त्या अनुषंगाने आम्ही आता जामीन यांना मंजूर करतोय। ठीक आहे सोमेश, पण आज कोर्टात नेमकं काय झालं? 2 जजेसने नेमकं या संदर्भात आपला निर्णय देताना काय म्हटलंय, त्याबद्दलची काय नेमकी माहिती? नक्कीच जे 2 वेगवेगळे निकालपत्र येत आहेत